शिकागो येथील शेवटच्या दिवसाचे अधिवेशन दिनांक 27 सप्टेंबर 1893. सर्वधर्म परिषद ही आज जगातील एक मूर्तिमंत सत्य घटना होऊन बसली आहे. जे तिला सत्यसृष्टीत उतरवण्यासाठी झटले त्यांना सहाय्य करून त्या करुणामय प्रभूने त्यांच्या निस्वार्थ कार्यावर यशाचा कळस चढविला आहे. ज्या सत्यानुरागी थोर व्यक्तींच्या विशाल हृदयात ही अद्भुत स्वप्नरम्य कल्पना प्रथम उदय पावली आणि ज्यांनी तिला मूर्त स्वरूप दिले त्या सर्वांना मी शतशः धन्यवाद देतो. या व्यासपीठावरून ज्यांनी उदार नि सर्वसंमत भावांचा वर्षाव केला आहे त्यांनाही मी धन्यवाद देतो. ह्या ज्ञानसंपन्न श्रोतू समाजाने माझ्याविषयी सतत सहानुभूती दाखवली आहे आणि ज्या सर्व भावांच्या द्वारा धर्माधर्मातील कलह मिटतील त्या भावांचे सादर स्वागत केले आहे, याबद्दल मी येथील प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार मानतो. ह्या सुसंवादी समन्वय संगीताचा विरस करणारे काही बेसूर स्वरही क्वचित कानी आले. हे विसंवादी सूर छेडणाऱ्या बंधूंचेही मी विशेष आभार मानतो, कारण आपल्या वैशिष्ट्यपूर्ण विरोधाने त्यांनी येथील एक रस्तेस अधिकच माधुर्य आणले यात संदेह नाही. सर्व धर्म समन्वयाच्या सामान्य अधिष्ठानाविषयी येथेच उहापोह होऊन गेला आहे. त्यासंबंधी आत्ता स्वतःचे मत प्रगट करण्याचा माझा मानस नाही, परंतु येथील कोणाला जर अशी आशा वाटत असेल की या सर्व भिन्न भिन्न धर्मांपैकी एकाचा अभ्युदय आणि इतरांचा विनाश होऊनच उक्त समन्वय प्रस्थापित होऊ शकेल, तर त्याला माझे एवढेच सांगणे आहे की बंधो, ही तुझी आशा सफल होणे अगदी अशक्य आहे. ख्रिस्ती लोकांनी हिंदू बनावे अशी का माझी इच्छा आहे? ईश्वर करो नि तसे कदापि न हो. हिंदूंनी वा बौद्धांनी ख्रिश्चन व्हावे अशी का माझी इच्छा आहे? मुळीच नाही. बीज जमिनीत पेरले जाते. माती, हवा व पाणी त्यांच्या भोवती असतात. ते बीज काय माती, हवा किंवा पाणी यांच्यापैकी कोण्या एकात परिणत होत असते? नाही. या बीजातून रोप उगवते. ते हळूहळू आपल्या स्वाभाविक नियमानुसार वाढत जाते आणि माती, हवा व पाणी यांना आत्मसात करून त्या समस्त उपादानाने स्वतःच्या शाखा प्रशाखांची वाढ करून घेऊन वृक्षात परिणत होत असते. धर्मासंबंधीही असेच आहे. ख्रिस्ती माणसाला हिंदू वा बौद्ध व्हावयास नको, अथवा हिंदू वा बौद्धालाही ख्रिश्चन बनण्याचे प्रयोजन नाही, तर प्रत्येकाने स्वतःचे वैशिष्ट्य कायम राखूनच इतर धर्मातील सारभाग ग्रहण केला पाहिजे आणि तद्वारा पुष्ट होऊन स्वतःच्या प्रकृतीनुसार वाढत गेले पाहिजे. या सर्व धर्म परिषदेने जर काही जगाच्या निदर्शनास आणले असेल तर ते हेच. तिने अत्यंत सुंदर रीतीने हे सिद्ध करून दाखवले आहे की पावित्र्य, चित्तशुद्धी, दया, दाक्षिण्य वगैरे गुणांचा मक्ता जगातील कोणत्याही एका विशिष्ट धर्माने घेतलेला नाही. प्रत्येक धर्मात अति उदात्त चारित्र्याच्या नरनारींचा जन्म झाला आहे. हा एवढा भरभक्कम पुरावा दृष्टीसमोर असूनही आपलाच तेवढा धर्म शेवटी जिवंत राहून इतर धर्म नष्ट होतील असे मनोराज्य कुणी रचित असेल तर त्या अभाग्याची आपण कीवच केली पाहिजे. त्या बापड्याला मी अगदी स्पष्ट शब्दात बजावून ठेवतो की त्याच्यासारख्या लोकांनी कितीही अडथळे उभे केले तरी त्या साऱ्यांना तिळमात्र न जुमानता धर्माधर्माच्या ध्वजांवर लवकरच लिहिले जाईल, संघर्ष नको, परस्परांना सहाय्य करा, आत्मसात करा, विनाश करू नका, कलह नको, मैत्री हवी, शांती हवी. धन्यवाद. अशा प्रकारे शेवटच्या दिवसाचं शिकागो येथील अधिवेशन समाप्त झाले.